हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही आपल्याला प्रिन्सेस कट कटिंग करायचा आहे. हा ब्लाऊज तर बघू शकता, उंची घेतली 15, कंबर घेतली 36, छाती आहे 40, बाह्य आहे 4.5, दंडगेर आहे 14, पुढचा गळा आहे 7 आणि मागचा गळापट्टी आहे 3.5. त्याच्यावरच मी गळा मागचा टाकणार आहे. मग तो 10 येऊ किंवा 11 येऊ असं. ओके, तर माझी माप घ्यायची पद्धत अशी आणि मी माप पण अंगावर घेतलेले ते माप, त्याच्यामुळं मग मी तसंच माप घेत असते, त्याच्यावरच ब्लाऊज माझं स्टिचिंग करत असते. ओके, तर चला आपल्याला 14ची त्यांची उंची आहे, तर मी 15 घेतलेली आहे. तिथे अगोदरच जेव्हा मी उंची टाकते ब्लाऊजची ना, तेव्हाच मी उंची प्रॉपर टाकत असते. तर बघू शकता इथे आपल्याला टाकायचं आहे 5.5चं शोल्डर, इथे टाकायचं आहे आपल्याला 6चा मोंडा, लई दिवस झाले मला तुमच्या भरपूर साऱ्या अशा कमेंट्स येतात, ताई तुम्ही प्लीज व्हिडिओ बनवा. तर त्याच्यामुळं चला आज व्हिडिओ बनवतेच तुमच्यासाठी. आणि का नाही 40 साईज घ्यायची आपल्याला. ओके, तर 40चा चौथा भाग किती येतो आहे बघा, 40चा चौथा भाग येतो 10. मग आपल्याला 10 टाकायचं आहे इथे आणि त्याच्यापुढे आपल्याला एक्स्ट्रा 1.5 मार्जिन घ्यायची आहे. ओके, एक्स्ट्रा आपण 1.5 मार्जिन घेतली तर 2 पण घेऊ शकता तुम्ही किंवा 1.5 पण घेऊ शकता. ठीक आहे, तर चला मोंड्याला आकार आपल्याला 1.5 इंचावर द्यायचा आहे. प्लीज आवाज इग्नोर करा, कारण काय ना आपलं दुकान रस्त्याला असल्यामुळे आवाज थोडाफार येणार आहे तुम्हाला. तर प्लीज तुम्हाला माझा आवाज तर परफेक्ट येईल. तर बघू शकता मी इथं मोंड्याला पण इथं आकार दिलेला आहे. काही व्यतिरिक्त करायचं नाही, भरपूर सारे माप टाकायची तर मला काहीच गरज नाही आहे. आता माझं प्रॉपर माप असंच असतं, त्याच्यामुळे मी हे सेम माप टाकते. चला 2.25ची गळा रुंदी घ्यायची इथे आपल्याला. खाली गळा घ्यायचा आपल्याला 7 नाही 6.5 घ्यायचा आहे. तर अर्धा इंच आपण शिवण्यासाठी घेणार आहे, त्याच्यामुळे मग मी तिथे 7 टाकलेला आहे. ओके, तर बघा इथं आकार दिला मी गळ्यासाठी. तर चला प्रिन्सेस कट माप आहे, तर हा झाला पुढचा गळा. इथे आपण चेस्ट माप टाकलेलं आहे, आता कमरेचं माप टाकूया आपण. ठीक आहे, 36 माप आहे कमरेचं, तर इथं घेतले मी 36 आहे चेस्ट, तर कंबर सॉरी, तर त्याचं 9 येतं, म्हणजे चौथा भाग त्याचा 9 येतो. 36चा चौथा भाग 9 येतो, 9 चूक 36. ओके, तर इथं घ्यायचं आपल्याला परत 2.5 इंचाचं इथे, आणि परत आपला 1.5 इंच आपला टक्समध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे आपला टक्स पॉईंट काढायचा आहे. ओके, म्हणजे आपले पार्ट कमी जास्त होत नाहीत. हे प्रिन्सेस कट 40 साईजसाठी हे माप आहे, तर नक्की ट्राय करा. आणि ब्लाऊजला काही अडचण येणार नाही मैत्रिणींनो, एकदम परफेक्ट बसन. आणि हे बघा 4 वर आपला टक्स येणार आहे इथे, आणि इथे येणार आहे 1.5, ह्या इथे पण येणार आहे 1.5, इकडच्या साईडने पण, आणि उंची पण आपल्याला घ्यायची 4. बघा 4 उंची टाकली आपण इथे घ्यायचं आपल्याला आकार द्यायचा, एकदम परफेक्टली आकार द्यायचा इथे. तर दरवेळेस माझे माप सेम असतात, ह्यावेळेस थोडा चेंज आहे. माप पण साईज मोठी आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं चेंज, म्हणजे की तुम्हाला समजेल की मी प्रत्येक ब्लाऊज सेम नसतं. ओके, नॉर्मल चेंजेस असतात त्याच्यामध्ये. तर बघा हा असा आकार देऊन घ्यायचा आहे, एकदम प्रॉपर इथं पफ क्रिएट होणार आहे आपला. ओके, तर चला आपण कटिंग करून घेऊयात. तर याची इथे अशी वळकण करून घ्यायचं थोडंसं असं एक्स्ट्रा. आपल्याला एवढं कट करून टाकायचं, मागचा भाग आपल्याला फक्त पुढचाच वाढवायचा आहे. ठीक आहे, ह्या 1.5 इंचाने आपल्याला फक्त पुढचाच भाग वाढवून घ्यायचा आहे, मागचा नाही वाढवायचा. ठीक आहे, त्याच्यामुळे मी ते वळकण करून घेतलं आहे. तर बघा आधी मी कटिंग करते, मग तुम्हाला दाखवते की मी कसा घेणार आहे. तर ही हे बघा इथे वळकण केलं आहे आपल्याला, ते असंच कट करून टाकायचं आहे बॅक साईडचा पार्ट, कारण आपल्याला फक्त पुढच्याच भागामध्ये ते वाढवायचं आहे. ओके, कारण आपला मागचा पुढचा टक्स जो आहे ना, तो टक्स आपला कट करण्यात जाणार आहे हा, त्याच्यामुळे आपण ते 1.5 इंच ओके वाढवलेलं आहे. ठीक आहे, हे बघा हे असं कट करून घ्यायचं आहे मग. आणि हे बघा मोंड्याला पण इथं आकार एकदम प्रॉपर आकार देऊन घ्यायचा आहे मैत्रिणींनो, एकदम मस्तपैकी. हे बघा लवकर आपल्या ट्रिक फॉलो करा आणि प्रिन्सेस कट वगैरे शिकून घ्या. तर हे मी 2 मिनटासाठी साईडला ठेवते. तुम्हाला आधी मी बॅक पार्टचा
हां कटिंग सांगणार आहे. तर गळापट्टी आपण किती घेतली होती? 3.5. तर माझी गळा टाकायची पद्धत अशी आहे, मी फक्त ही मागची पट्टी मोजत असते. ठीक आहे. तर याच्यावर त्यांना डीप गळा हवा असतो, तर त्यांचा मी गळा घेणार आहे 3.25 इंचावरती इथं गळा घेणार आहे. तर 3.5ची आपल्याला पट्टी ठेवायची, त्याच्यामुळे आपल्याला 2.5 म्हणजे इथे वरती अर्धा इंच आपल्याला शिवण्यासाठी घ्यायचं आहे. ओके. तर 3.25 इंचावर मी घेते इथे गळा, आणि वरची गळा रुंदी आपल्याला 2.25 ठेवायची आहे. ओके. आणि इथून आपल्याला लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके. तर बघू शकता इथे तुम्ही कोणता पण आकाराने गळा कटिंग करू शकता. तर आता मी इथे आकार देते गोल असा. तुम्हाला याला काय म्हणते ह्या गळ्याला मी तुम्हाला सांगते. हा आहे डीप यू गळा. ओके. तर त्याला मी असं कटिंग करून घेते, म्हणजे फक्त खालून आकार दिलेला आहे आपण, याला खालच्या बाजूलाच आकार दिला, म्हणजे डीप यू गळा म्हणतात ह्याला. समजलं? ह्याला म्हणजे शिवला ना एकदम प्रॉपर बसतो, शोल्डर उतरत नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित बसून जातो. ठीक आहे. हा झाला बॅक पार्ट. तर ही आहे फ्रंट बाजू कटिंग. ठीक आहे. तर याला पण तुम्ही कसं काय करणार आता बघा, याला आपल्याला वाढवून घ्यायचं. चला आता माझ्याकडे काय टेबल वगैरे याची व्यवस्था नाही, ही माझी मशीन आहे खाली जी आहे, तर त्याच्यावरच मी तुम्हाला कटिंग शिकवणार आहे. तर बघा हे असं आपण आखून घ्यायचं इथं. ठीक आहे. इथपर्यंत असं, आणि आपल्याला अर्धा इंच याला असं घ्यायचं आपलं. ओके. म्हणजे इथं आणायचं, परत हे इथून इथं, आणि हे बघा असं अर्धा इंचने आपल्याला हा पार्ट असा वाढवून घ्यायचा आहे. ओके. समजलं? तर हा पार्ट इथे असा वाढला जाणार आहे, आणि हा पण आपल्याला पार्ट इथूनच आपल्याला असा वाढवून घ्यायचा आहे. बघा मी तुम्हाला दाखवते कसा वाढवून घ्यायचा आहे. काय, एक मिनटं, सॉरी, हे थोडंसं बसलं नाही वरती पार्ट, त्याच्यामुळे मी खाली घेतलं आहे. ठीक आहे. हे असं, आणि असं आपल्याला अर्धा इंच वरती अशी. तर हे मी प्रत्येक वेळी सांगत असते मैत्रिणींनो तुम्हाला की कसं वाढवून घ्यायचं आहे काय. ठीक आहे. हे इथूनच वाढवायचं आपल्याला. ठीक आहे. नाही तर तुम्ही शोल्डर वाढवून घेशाल आणि वाढल्या जाईल सगळं. तर हा पार्ट असा वाढवून घ्यायचा आहे तुम्हाला. अर्धा इंचने हे पार्ट दोन्ही पण वाढवून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला कुठेही काही वाढवायची गरज लागणार नाही. ठीक आहे. तर हे झाले आपले दोन बाजू, बॅक साईड आणि फ्रंट बाजू झाली, आणि हे फ्रंट पार्ट पण कसे वाढवायचे काय हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं आहे. ओके. तर चला आता मी हे पुसून घेते, तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. आणि आता मी चला तुम्हाला स्लीवची कटिंग सांगते. स्लीवच्या कटिंगसाठी पण मला भरपूर सारे प्रश्न विचारतात माझ्या फ्रेंड्स. तर पूर्ण ब्लाऊज कटिंग मी तुम्हाला इथे म्हणजे दाखवणार आहे. ओके. तर 4.5ची माझी इथं ब्लाऊजची उंची आहे, त्याच्यामध्ये मी एक एक्स्ट्रा मार्जिन घेत असते. शिवण्यासाठी आपल्याला अर्धा इंच आपली फोल्ड होण्यात जाते, आणि अर्धा इंच आपल्याला स्टिचिंगसाठी लागते. तर हे 9 इंचाचं आहे. बघा इथे आकार देण्यासाठी मी इथे 9 इंच घेणार आहे ह्या ब्लाऊजसाठी. तर हे मी प्रत्येक ब्लाऊजला घेत असते. 9.5 घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण 9पर्यंत घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथं आपल्याला आकार 3नेच द्यायचा आहे. छोटी स्लीव्ज आहे त्याच्यामुळे इथं 3ला लाईन ड्रॉ करायची, आणि दंडगीर टाकायचा. त्यांचा दंडगीर आहे 14. तर इथं आपल्याला 7 दंडगीर टाकायचा आहे. ओके. इथं तुम्हाला 1.5 घ्यायचं आहे, तुम्ही इथं अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे. आणि इथं घ्यायचं आपल्याला मोंडा, आर्मोल्स, म्हणजे इथं 9चा मी आर्मोल्स म्हणजे मोंडा टाकणार आहे, आणि त्याला पुढं 1.5 इंचाने एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे. ओके. इथं वाढवून घेते, आणि हे इथे आपली स्लीवची कटिंग इथे होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली स्लीव्ज एकदम प्रॉपर आणि परफेक्ट बसणारी ही स्लीव्ज आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा
आपलं हे प्रिन्सेस कट माप रेडी झाले आणि तुम्हाला वाढवायचं कसं काय हे सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये एकही अशी गोष्ट नाही की का नाही तुम्हाला मी सांगितले नाही. मी याची प्रॉपर कटिंग करत आहे 40 साईजची. तर व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा. यूट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला बघत असेल तिथं फॉलो करा आणि माझं इन्स्टा पेज आहे तिथे पण जाऊन फॉलो करा. थँक्यू.